काहीतरी थोडं वेगळं करायची इच्छा झाली म्हणून हे शेंगदाण्याची चटणी टाकून झटपट असं पिठलं केलं. इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतले आणि त्याच्यामध्ये 1 कांदा चिरून टाकला आहे. तसेच मी जिरे मोहरीही टाकले आहे. जिरे मोहरी कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी अर्धी वाटी टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. येथे तुम्ही चटणी थोडीशी कमी टाका तुमच्या तिखटानुसार. आणि आता हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे. पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि चवीनुसार मीठही टाकलं आहे. आता हे झाकून ठेवल्यानंतर हे बघा आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. आणि आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि आता चांगलं वैरून घेतलं आहे. असेच माझे व्हिडिओ चटपटीत पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा अनेकदा झाकून ठेवून आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे आणि आपली झणझणीत असं पिठलं तयार झालं आहे. भेटूया पुढच्या